वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आमच्या कॉलेजमध्ये झालेली ही पहिली घटक चाचणी परीक्षा विषय भूगोल, त्याची ही प्रश्नपत्रिका आहे. ही पूर्वीच मी या चॅनलवर पोस्ट केलेली होती. त्याची आज उत्तरपत्रिका पाहूया. विषय भूगोल, इयत्ता 12वी, कला आणि विज्ञान या दोन्ही शाखांना हा विषय आहे. 25 गुण आणि 1.5 तास वेळ असणारी ही प्रश्नपत्रिका. तुमची उत्तरं बरोबर आहेत की नाही ते चेक करून घ्या. यातली प्रश्न पुन्हा पुन्हा येऊ शकतात, म्हणून याचा अभ्यास करा. आणि व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया. इयत्ता 12वी कला आणि विज्ञान शाखेची ही प्रश्नपत्रिका आहे. विषय भूगोल, पहिली घटक चाचणी परीक्षा, गुण 25. प्रश्न पहिला अ आहे. साखळी पूर्ण करा. अ गट, ब गट आणि क गट 3 गटामध्ये शब्द दिलेले आहेत. 3 गुणांच्यासाठी आहे हा प्रश्न. आपल्याला 3 गुण आहेत याला. अ गटामध्ये अंटार्क्टिका, कार्यशील लोकसंख्या, महानगर. ब गटामध्ये 15 ते 59 वयोगट, दशलक्षी शहर, कायम बर्फाच्छादित प्रदेश. आणि क गटात कायम निवासी लोकसंख्या नाही, मुंबई, आर्थिक विकास अधिक. आता अतिशय सोपा प्रकार आहे हा. साखळी पूर्ण करा, जोड्या लावासारखा प्रकार समजायचा. क्रमांक 1 आहे अंटार्क्टिका, कायम बर्फाच्छादित प्रदेश, कायम तिथे बर्फ आहे आणि कायम निवासी लोकसंख्या तिथे नाही. नंबर 2 कार्यशील लोकसंख्येचा वयोगट आहे 15 ते 59 वयोगट आणि आर्थिक विकास अधिक, कारण ते काम करणारे लोक असतात म्हणून. तिसरं महानगर आहे, दशलक्षी शहर, मुंबई. अगदी सोप्या जोड्या आहेत ह्या. प्रश्न पहिल्यातला ब, अचूक सहसंबंध ओळखा. 3 गुण आहेत त्याला. ए विधान आहे आणि आर त्याचं कारण आहे. 1 ए विधान, प्रदेशातील लोकसंख्येत बदल होत नाही. आर विधान, जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतराचा प्रदेशातील लोकसंख्येवर परिणाम होतो. त्याचे पर्याय दिलेत. केवळ ए बरोबर आहे, केवळ आर बरोबर आहे, ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. याचं अचूक उत्तर जे आहे ते आहे दुसरं, केवळ आर बरोबर आहे, म्हणजे दुसरं विधान बरोबर आहे. क्रमांक 2 ए, अवलंबित्वाच्या प्रमाणात वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. आर, लोकसंख्येत वृद्धांची संख्या वाढल्यास वैद्यकीय खर्च वाढतात. पर्याय अ, केवळ ए बरोबर आहे, केवळ आर बरोबर आहे, ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. आता क्रमांक 3 ए, वस्तींचे विविध प्रकार असतात. आर, विविध प्राकृतिक घटकांचा वस्तीच्या विकासावर परिणाम होतो. पर्याय केवळ ए बरोबर आहे, केवळ आर बरोबर आहे, ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. प्रश्न पहिल्यातलाच क प्रश्न आहे. अचूक गट ओळखा. 2 गुण आहेत त्याला. पहिलं, लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक. प्राकृतिक म्हणजेच भौगोलिक घटक. पर्याय आहे प्राकृतिक रचना, पाण्याची उपलब्धता, हवामान, मृदा. नंतर दुसरं आहे शेती, नागरीकरण, खाणकाम, वाहतूक. तिसरं आहे वाहतूक, हवामान, शेती, शासकीय धोरण. यापैकी अचूक उत्तर जे आहे ते आहे प्राकृतिक रचना, पाण्याची उपलब्धता, हवामान आणि मृदा. 2 लोकसंख्या स्थलांतराची सामाजिक कारणे. त्यातलं अ दिलंय पूर, दुष्काळ, भूकंप, ज्वालामुखी. ब, रोजगाराच्या शोधात, राहणीमान उंचावणे, अधिक वेतन, नोकरी, व्यवसायासाठी. आणि क, भेदभाव, शिक्षण, आरोग्य, विवाह. आणि याचं अचूक उत्तर आहे क, भेदभाव, शिक्षण, आरोग्य आणि विवाह. प्रश्न क्रमांक दुसरा अ, भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 3. 4 दिले, 3 लिहायचे. 9 गुण आहेत, म्हणजे एका कारणासाठी 3 गुण. 1 वाहतुकीच्या सोयींमुळे लोकवस्तीत वाढ होते. 2 लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक आहे. 3 ग्रामीण वसाहतीमध्ये भूमी उपयोजन हे शेतीशी निगडीत असते. 4 झालर क्षेत्रामध्ये ग्रामीण व नागरी दोन्ही वस्त्यांची वैशिष्ट्ये आढळतात. इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर मी या चॅनलवर पोस्ट केलेले आहेत.
ते पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा जरूर पहा. वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका तुम्हाला मिळतील. मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका आहेत, उत्तरपत्रिका आहेत. नक्की पहा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा. उत्तर पाहूया आपण. पहिला प्रश्न, वाहतुकीच्या सोयीमुळे लोकवस्तीत वाढ होते. आता त्याची कारणं द्यायचीत आपल्याला. पहिलं कारण, दळणवळणाच्या आधुनिक साधनांमुळे जग एकमेकांशी जोडले गेले आहे, त्यामुळे वाहतूक मार्ग नेहमीच विकासासाठी आधारभूत असतात. दुसरं कारण, कोणत्याही प्रदेशात जाण्या येण्यास सुलभता ही त्या प्रदेशातील लोकसंख्येची घनता वाढवते. 3. वाहतूक मार्ग एकत्र आलेल्या प्रदेशात व्यापार व उद्योग विषयक घटकांना चालना मिळते. त्याचबरोबर रोजगारांच्या विविध संधी उपलब्ध झाल्याने अशा प्रदेशात लोकसंख्या वाढत असते. चौथं कारण पाहूया. सागरी किनारी भागातही बंदराच्या समृद्धीमुळे लोकवस्ती वाढत असते. आणि 5. रेल्वे, रस्ते, वाहतुकीची जाळे असणाऱ्या ठिकाणी बाजारपेठेंची निर्मिती होऊन रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होत असल्याने अशा ठिकाणी लोकवस्ती वाढत जाते. उदाहरणार्थ मुंबई. क्रमांक 2 कारणे लिहा. लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते. कारण पाहूया. 1. साक्षर म्हणजे अशी व्यक्ती की ज्यास लिहिता वाचता आणि गणिती क्रिया समजून करता येतात. 2. लोकसंख्येतील साक्षरता हा घटक महत्त्वाचा असतो. देशातील साक्षरतेचे प्रमाण अधिक असल्यास देशाची आर्थिक प्रगती अधिक होत असते. 3. साक्षरतेमुळे लोकांचे राहणीमान सुधारते, शिवाय स्त्रियांचा समाजातील दर्जा सुधारतो. चौथं कारण आहे, साक्षर लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागलेला असतो. 5. साक्षर लोक मोठ्या प्रमाणात देशाच्या आर्थिक प्रक्रियेत सहभाग नोंदवतात. साहजिकच आर्थिक विकास योग्य प्रमाणात होतो. 6. देशाची सामाजिक आर्थिक प्रगती ही देशातील साक्षरतेच्या प्रमाणावरून ठरते. 7. म्हणून लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक असते. क्रमांक 3 ग्रामीण वसाहतीमध्ये भूमी उपयोजन हे शेतीशी निगडीत असते. कारण पहिलं, ग्रामीण भागातील भूमी उपयोजन हे नागरी भागातील भूमी उपयोजनापेक्षा वेगळे असते. ग्रामीण भागात भूमी उपयोजनाचा बराचसा भाग हा शेती व्यवसायाशी निगडीत असतो. 2. भारतात 2011 साली केलेल्या सर्वेक्षणानुसार सुमारे 57% जमीन शेतीसाठी आहे व त्या व्यवसायावर अवलंबून असलेली लोकसंख्या 67%च्या आसपास आहे. क्रमांक 3 याचा अर्थ निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्या शेती व्यवसायावर तसेच शेतीला पूरक अशा व्यवसायावर अवलंबून आहे. पशुपालन, कुक्कुटपालन, अतिरिक्त शेतमाल बाजारात विकणे, वन उत्पादने विकणे इत्यादी कार्ये ग्रामीण भागात चालतात. 4. म्हणजेच ग्रामीण भागात शेती व शेतीशी निगडीत व्यवसाय हेच मुख्य आर्थिक स्रोत आहेत. त्यांची उपजीविका त्यांच्यावरच अवलंबून आहे. प्रत्येक गावातील सरासरीच्या निम्म्यापेक्षा जास्त जमिनीच्या भागावर शेती केली जाते. म्हणजेच ग्रामीण वसाहतीमध्ये भूमी उपयोजन हे शेतीशी निगडीत असते. 4. झालर क्षेत्रामध्ये ग्रामीण आणि नागरी दोन्ही वस्त्यांची वैशिष्ट्ये आढळतात. कारण 1. ग्रामीण व नागरी क्षेत्रांमधील भूमीस ग्रामीण नागरी झालर क्षेत्र असे म्हणतात. या क्षेत्रात ग्रामीण आणि नागरी अशी दोन्ही वैशिष्ट्ये आढळतात. 2. या प्रदेशास संक्रमण प्रदेश असे सुद्धा म्हटले जाते. या क्षेत्राची सरमिसळ दोन्ही बाजूंनी झालेली असते. या प्रदेशातील भूमी उपयोजन संमिश्र स्वरूपाचे असते. 3. ग्रामीण नागरी झालर क्षेत्रातून अनेक नागरिक शहराच्या मध्यवर्ती भागाकडे त्यांच्या कार्यालयात किंवा आर्थिक संस्थांमध्ये कामासाठी येतात. यासाठी ते वाहनाने प्रवास करतात. 4. झालर क्षेत्रात ग्रामीण व नागरी रचना पाहावयास मिळते. साधारणपणे शहरात ज्या सुविधा असतात त्यातील किमान 75% सुविधा या भागात असतात. तसेच लोकांचे राहणीमान व भाषा संमिश्र स्वरूपाची असते. परंतु कालांतराने हा प्रदेश मुख्य शहराचा एक भाग बनून जातो व स्वतःची ओळख घालवून बसतो. या भागाची रचनासुद्धा गुंतागुंतीची असते. या भागात 2 प्रकारच्या प्रशासकीय सेवा आढळतात. उदाहरणार्थ ग्रामपंचायत आणि नगरपालिका. म्हणून झालर क्षेत्रामध्ये ग्रामीण आणि नागरी अशा दोन्ही वस्त्यांची वैशिष्ट्ये आढळतात. ब. सुबक आकृत्या काढून नावे द्या. कोणतेही 2, 4 पैकी 2 आकृत्या काढायच्या. 4 गुण आहेत म्हणजे एका आकृतीला 2 गुण. रेषीय वस्ती, विखुरलेली वस्ती, लोकसंख्या संक्रमण सिद्धांत, केंद्रोत्सारी वस्ती. पाहूया आपण आकृती. ही पहिली आकृती आहे रेषीय वस्तीची.
अशीच आकृती तुम्ही काढायची आहे. सुबक आकृती काढा छान. नंतर दुसरी आकृती आहे विखुरलेली वस्ती. अशा प्रकारे विखुरलेली वस्ती असते. नंतर लोकसंख्या संक्रमण सिद्धांत हा प्रत्येक परीक्षेमध्ये येतो. हा अतिशय महत्त्वाचा आहे. न पाहता तुम्हाला ही आकृती काढता आलीच पाहिजे. हे रकाने, हे वक्र हे पाहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा, पुस्तकात आहेच. हा काढण्याचा सराव करा. प्रत्येक परीक्षेमध्ये हा प्रश्न असतो म्हणून खूप महत्त्वाचा आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांताची ही आकृती. नंतर आहे केंद्रोत्सारी वस्ती. आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. टिपा लिहा. कोणते एक? 3पैकी एकच टिप लिहायची. 4 गुण आहेत. 1. जन्मदर आणि मृत्यूदरातील सहसंबंध, लोकसंख्या वाढ व स्थलांतर, नागरी वस्तींच्या समस्या. आता आपण 3 उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहूया. क्रमांक 1. जन्मदर आणि मृत्यूदरातील सहसंबंध. उत्तर: जन्मदर आणि मृत्यूदरामुळे लोकसंख्येत वाढ किंवा घट होते. मात्र लोकसंख्येतील वाढ किती होणार आहे की लोकसंख्येत घट होणार आहे ही बाब जन्मदर आणि मृत्यूदरातील तफावतीवर अवलंबून असते. जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही जास्त असल्यास लोकसंख्या कमी असते, तसेच स्थिरही असते. जन्मदर जास्त मात्र मृत्यूदर घटत असल्यास लोकसंख्या वाढत जाते. जन्मदर जास्त व मृत्यूदर कमी या टप्प्यात लोकसंख्येत प्रचंड वाढ होते. हीच लोकसंख्या स्फोटाची स्थिती असते. जन्मदर घटत असल्यास आणि मृत्यूदर कमी असल्यास लोकसंख्येत अत्यल्प वाढ होते आणि पुढे पुढे लोकसंख्या स्थिर होत जाते. जन्मदर खूप कमी आणि मृत्यूदरही खूप कमी असल्यास लोकसंख्या कमी असते, मात्र ती स्थिर असते. काही वेळेस तर जन्मदर कमी आणि मृत्यूदर जास्त अशी परिस्थिती उद्भवते आणि तेव्हा त्या देशाची किंवा प्रदेशाची लोकसंख्या प्रत्यक्षात कमी होत जाते. त्यालाच लोकसंख्येची नकारात्मक वाढ असेही म्हणतात. 2 नंबर टिपा लिहा. लोकसंख्या वाढ व स्थलांतर. उत्तर: सर्वसाधारणतः लोकसंख्या वाढ ही नैसर्गिक कारणांमुळे होताना दिसते. जेव्हा मृत्यूदरापेक्षा जन्मदर जास्त असतो तेव्हा त्या प्रदेशाची लोकसंख्या सर्वसाधारण पद्धतीने वाढताना दिसते. मात्र लोकसंख्या वाढीमध्ये नैसर्गिक वाढ हा एकमेव घटक नाही. एखाद्या प्रदेशाच्या लोकसंख्येत, विशेषतः लोकसंख्या वाढीत स्थलांतरित घटकाचाही महत्त्वपूर्ण समावेश असतो. स्थलांतरास अनेक घटक कारणीभूत असतात. यात प्रमुख प्राकृतिक, सामाजिक आणि राजकीय घटकांचा समावेश होतो. मात्र या घटकांपेक्षाही स्थलांतरामागील प्रेरणा ही स्थलांतरास जास्त कारणीभूत असते. उत्तम हवामान, रोजगाराच्या आकर्षक संधी, उत्कृष्ट राहणीमानाचे आकर्षण, शहर दर्शन या प्रेरणा आकर्षण स्थलांतरास कारणीभूत ठरतात. त्याच वेळेस आपत्ती, राजकीय संघर्ष किंवा कलह, युद्धजन्य परिस्थिती, सामाजिक कलह, सामाजिक दंगे, वांशिक दंगे, उद्योगांची टाळेबंदी, साधनसंपत्तीचा तुटवडा, दुष्काळ यासारख्या कारणामुळे अपकर्षण स्थलांतर होते. स्थलांतराच्या प्रक्रियेत स्थलांतरित देणारा प्रदेश आणि स्थलांतरित घेणारा प्रदेश असे 2 प्रदेश समाविष्ट असतात. स्थलांतरित घेणाऱ्या प्रदेशात स्थलांतरामुळे लोकसंख्येत खूप वाढ होताना दिसते. प्रामुख्याने विविध महानगरे आणि विकसित देश आढळतात. अशा देशांची किंवा प्रदेशाची लोकसंख्या स्थलांतरामुळे वाढते. प्रश्न 3. नागरी वस्तींच्या समस्या. हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे. तयारी करून ठेवा. प्रत्येक परीक्षेमध्ये हा प्रश्न बहुधा येतोच. क्रमांक 1. झोपडपट्टी. नागरी वस्तीची ही सर्वात मोठी समस्या आहे. शहरात रोजगारानिमित्त मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असते, परंतु सर्वांनाच चांगल्या प्रकारची निवासस्थाने परवडतात असे नाही. परिणामी ज्या जागा मोकळ्या असतात अशा ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचा निवारा बांधला जातो. त्याचेच रूपांतर पुढे झोपडपट्टीत होते. या वस्तीत रस्ते अरुंद असतात, मूलभूत सुविधांचा अभाव असतो. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे सामाजिक व आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. दुसरी समस्या आहे गुन्हेगारी. वाढत्या झोपडपट्टीमुळे गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणावर वाढ होते. स्थलांतरित झालेल्या सर्वांनाच रोजगार उपलब्ध होतो असे नाही. त्यामुळे अवैध मार्गाचा अवलंब करून अनेक वेळा पैसे कमवले जातात. यामुळे शहरात गुन्हेगारी वाढलेली दिसते. चोरी, खून, घरफोडी, मारामाऱ्या या गुन्ह्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न गंभीर बनतात. उदाहरणार्थ मुंबई, पुणे, दिल्ली इत्यादी शहरात हे प्रश्न गंभीर आहेत. तिसरी समस्या आहे वाहतूक कोंडी. शहरांचा क्षेत्रीय विस्तार झाल्याने शहरांच्या बाह्यवर्ती भागात व उपनगरात लोक निवास करतात.
उपनगरामधून अनेक खाजगी वाहने महानगराच्या दिशेने जातात, त्यामुळे सार्वजनिक सेवा, खाजगी वाहने यांची गर्दी वाढते, म्हणजे ट्रॅफिक जॅम होते. परिणामी वाहतुकीची कोंडी होते. मुंबई, दिल्ली यासारख्या शहरात ही समस्या बिकट होत चालली आहे. चौथी समस्या प्रदूषण. प्रदूषण ही शहरांमधील एक जटिल समस्या आहे. याचा परिणाम नागरी जीवनावर होत असलेला दिसून येतो. यात वायू प्रदूषण, जलप्रदूषण, ध्वनी प्रदूषण यांचा समावेश होतो. शहरांची वाढ जशी होत जाते तशी प्रदूषणाची पातळीसुद्धा वाढत जाते. पाचवी समस्या पाणीपुरवठा समस्या. वाढत्या शहरीकरणामुळे बऱ्याच ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. काही ठिकाणी पाणी चोरीसुद्धा मोठ्या प्रमाणावर होते. 6. विजेची समस्या. वाढत्या नागरीकरणामुळे विजेच्या मागणीत वाढ होते, परंतु तेवढा पुरवठा होत नाही. परिणामी वारंवार वीज जाण्याच्या समस्या निर्माण होतात. याशिवाय सामाजिक एकोपा नष्ट होणे, समाजात तेढ निर्माण होणे, दंगली इत्यादी समस्याही नागरी वस्तीत निर्माण होतात. अशा प्रकारे आपण इयत्ता 12वी कला आणि विज्ञान शाखेची भूगोल या विषयाची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. त्यासाठी तुम्ही चॅनलची प्लेलिस्ट पहा. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.